महाराष्ट्र जनक्रांती संघटनेच्या वतीनं यमगे इथल्या जलजीवन मिशन अंतर्गत 1.89 कोटींच्या पाणी पुरवठा योजनेत झालेल्या कथित भ्रष्टाचार, बनावट ताबापट्टी आणि शासन निधीच्या गैरव्यवहाराबाबत पंचायत समिती कागल इथं गट विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं। महाराष्ट्र जनक्रांती संघटनेच्या वतीनं यमगे इथल्या जलजीवन मिशन अंतर्गत 1.89 कोटींच्या पाणी पुरवठा योजनेत झालेल्या कथित भ्रष्टाचार, बनावट ताबापट्टी आणि शासन निधीच्या गैरव्यवहाराबाबत पंचायत समिती कागल इथं गट विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं। निवेदनात काम पूर्ण झाल्याची ताबापट्टी तयार करताना आवश्यक ग्रामपंचायत प्रोसिडिंग, ग्रामसभा ठराव आणि इतर महत्त्वाची कागदपत्र नसल्याचा आरोप करण्यात आलाय। तसंच ताबापट्टीवर ग्रामसेवकाची सही आणि शिक्का नसल्यानं संपूर्ण प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह आहे। या प्रकरणात संबंधित कंत्राटदार, तत्कालीन ग्रामसेवक आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। याबाबत गट विकास अधिकारी यांनी निवेदनाची दखल घेत तत्काळ चौकशी समिती स्थापन करून ग्रामपंचायत यमगेची सविस्तर चौकशी करण्यात येईल असं सांगितलं। चौकशी अहवालानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। यमगे जलजीवन मिशनच्या कामातील कथित गैरव्यवहाराचा मुद्दा ऐरणीवर आला असून या चौकशीकडे तालुक्याचं लक्ष लागून राहिले।